हॅलो कंपनी, रेडी? मस्त एकदम ठीकठाक. ओके. आजचं आपलं लेक्चर खूप 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 महत्वाचं होणार आहे. ओके. आज आपण ट्रिग्नॉमेट्री घेणार आहोत. ओके. आपण बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स पार्ट 2 पार्ट 1 मध्ये बायनॉमियल थेरम घेतला, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं आणि लॉगॅरिथमचे कन्सेप्ट शिकलो आपण. ओके. आज पूर्ण ट्रिग्नॉमेट्री असेल. ओके. खूप महत्वाचं आहे. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना प्रॉब्लेम नाही आहे ॲक्च्युली, पण ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही आहे त्यांना मात्र हे खूप गरजेचं आहे. याच्यातले बरेचसे कन्सेप्ट आपल्याला नेहमी लागतात. कशामध्ये? फिजिक्समध्ये. ओके. फिजिक्सचे अनेक डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ट्रिग्नॉमेट्रीचे कन्सेप्ट आपल्याला खूप वेळा लागतात. साइन, कॉस, टॅन. ओके. सो सुरू करूयात. तुमचं सगळ्यांचं स्वागत. नोटबुक, वही, पेन. आज बराचसा पार्ट एक्सप्लेन करण्यापेक्षा लिहिण्यामध्ये जाणार आहे, कारण हे सगळे फॉर्म्युले, ओके, जिथं जिथं महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी समजावून देणार आहे. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे, फक्त त्या तुम्हाला लिहून घ्यायच्यात. ओके. म्हणजे त्या तुमच्या डोक्यामध्ये राहतील की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला लर्न करायच्यात. ओके. सुरुवात करूया मग. ठीक आहे. चालेल. पार्ट नंबर 1 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, बायनॉमियल थेरम आणि ट्रिग्नॉमेट्री हे 3 पार्ट शिकलो. नाऊ पार्ट 2 मध्ये फक्त आपल्याला चौथा भाग, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री, वी विल लर्न. आता अँगल म्हणजे काय हे बघूया. सगळ्यात आधी आपण अँगल म्हणजे काय, की समजा एक लाईन काढली आपण, एक स्ट्रेट लाईन OX काढली इथं, ठीक आहे, आणि नंतर दुसरी एक अनदर लाईन OA काढली आपण, आणि असं समजूया की ती रोटेट केली, ही OX रोटेट केली, ओके, इथपर्यंत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ती रोटेट केली आणि ही पोझिशन आपल्याला भेटली. आता अँगल म्हणजे काय? अँगल इज अ मेजरमेंट ऑफ दिस रिव्होल्यूशन फ्रॉम पोझिशन 1 OX to position 2 OA. Okay. This measurement of this rotation is called angle. Measurement of rotation is called what? Angle, from initial position to this final position. Okay. And this is denoted by theta. So this is called angle XOA. Okay. आता फिगर मध्ये बघितलं तर तुम्हाला काय होईल, हा जो अँगल AOX म्हणा किंवा XOA, at O there is angle. Okay. So and that is denoted by theta. So theta is equal to angle AOX or XOA. Okay. Now look. आता हा अँगल जो आहे हा पॉझिटिव्ह घ्यायचा जर रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल तर. असा जर मेजर केला, हे जर इनिशियल पोझिशन पकडली, ओके, तर इथून इकडे ह्या डायरेक्शनला काय करायला लागेल तुम्हाला, या डायरेक्शनला तुम्हाला जर अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल, असं रोटेशन असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि जर ही इनिशियल पोझिशन पकडली तुम्ही, OA इनिशियल पोझिशन पकडली आणि असं रोटेट केलं क्लॉकवाईज, आणि OX सेकंड पोझिशन असेल तर तो अँगल कसा घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. ओके. माहिती आहे? ठीक आहे ना. आता ह्या अँगल मेजर करण्याच्या 2 सिस्टीम आहेत. आता अँगल लक्षात आला आपल्याला की रोटेशन आहे बेसिकली ते, आणि फ्रॉम 1 इनिशियल पोझिशन टू अनदर फायनल पोझिशन. ओके. पहिली सिस्टीम आहे सेक्साजिमल सिस्टीम. याच्यामध्ये हा जो सेक्साजिमल का म्हटलं जातं की याचा बेस 60 पकडला जातो. ओके. याला दुसरं नाव पण आहे की सेक्साजेनरी पण म्हटलं जातं याला. ओके. अँड दिस इज अ बेसिकली न्यूमेरिकल सिस्टीम विथ 60 ॲज इट्स बेस. 60च्या प्रमाणामध्ये सगळं चालतं थोडक्यात. ओके. दॅट इज कॉल्ड सेक्साजेसिमल सिस्टीम. राईट. ना इन दिस एव्हरी 60 युनिट इज चेंज, म्हणजे डिव्हिजन 60चं पकडलं जातं, त्यानंतर चेंज होतो. नाव लुक. आता या सिस्टीम मध्ये 2 गोष्टी मेजर केल्या जातात, एक म्हणजे टाइम आणि दुसरा म्हणजे अँगल. टाइम बद्दल तुम्हाला माहिती आहे. ओके. 60 सेकंड 1 मिनिट, 60 मिनिट 1 आवर, लाईक दिस. ठीक आहे ना. स्मॉलेस्ट युनिट्स सेकंड, हायेस्ट युनिट इज व्हॉट यू कॅन से आवर.
बाकी day, light year and all that is another issue. Normally we measure time in minutes, second and hours, and 60-60 division is there, means 60 second is equal to 1 minute, 60 minute is equal to 1 hour, like this. ठीक है. Now आता हे झालं टाइमचं. अँगलचं कसं आहे, अँगलचं पण काय, अँगलला कसं मेजर करायला जातं की एक राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतो. एक राईट अँगल 90 डिग्रीचा असतो आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतात या सिस्टीम मध्ये. ओके, एक राईट अँगल 90 डिग्रीचा असतो आणि 1 डिग्री 60 मिनिटची असते. ओके ओके, 60 मिनिटचा 1 आवर होतो ना टाइम सिस्टीम मध्ये, टाइमसाठी. इथं 60 मिनिटचा काय होतो, 90 डिग्रीज होता. आता एका डिग्रीला किती आला ते आपण काढू शकतो. ओके, 60 मिनिटाची 1 डिग्री आणि अशा 90 डिग्री एक राईट अँगल मध्ये असतात. तर एक राईट अँगल मध्ये किती मिनिट हे आपण काढू शकतो. ठीक आहे, आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतं. बाकीच्या दोन गोष्टी बरोबर आहेत. इथं फक्त आवर्सच्या ऐवजी डिग्री येतं. ठीक आहे, 60 सेकंद इज इक्वल टू 1 मिनिट, 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री, आणि टाइम मध्ये 60 मिनिट म्हणजे 1 आवर होत होता, इथं 1 डिग्री होतो. आणि असंच 1 डिग्री अशा जर 90 डिग्री पकडलं तर तो एक राईट अँगल होतो. ठीक आहे, सर्कलसाठी 4 राईट अँगल असं म्हटलं जातं या सिस्टीम मध्ये. सर्कलमध्ये किती राईट अँगल असतात, 4 राईट अँगल असतात. देर आर 4 राईट अँगल्स. ठीक आहे. आता दुसरी सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. ही नॉर्मली आपण वापरतो. नॉर्मली ही सिस्टीम आपण वापरतो. आता ह्याच्यामध्ये कसं केलं जातं, इन दिस पाय रेडियन्स इज इक्वल टू 180 डिग्री, दॅट इज 2 राईट अँगल्स. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री and is equal to 2 right angles, and 1 right angle is equal to pi by 2 radians. pi by 2 radians. आता ह्याच्यामध्ये बघा, आता समजून घ्या थोडंसं. ओके, let a particle moves from initial position P to the final position Q along a circle of radius R as shown in the figure. आता ही फिगर बघून घ्या. एक OP पोझिशन आहे आणि हा पॉइंट P, ही लाईन OP रोटेट केली OQ पर्यंत आणि अँगल सबटेंड झाला थीटा. ओके, आणि हे एक सर्कल आहे समजा. ही लाईन OP इज इक्वल टू OQ आहे. डेफिनेटली हीच लाईन रोटेट केली ना, आणि या दोन्ही मधून आणि या सेंटर मधून पास होणारं एक सर्कल काढलं आणि ह्याची रेडियस R समजली. ओके, म्हणजे OP इज इक्वल टू R, OQ इज इक्वल टू R. आता हा जो अँगल थीटा आहे याला असं लिहिता येतं का, लेंथ ऑफ आर्क PQ, ह्या PQ लेंथ म्हणजे इथे एक दोरा ठेवला PQ लेंथ वर आणि त्याला स्ट्रेट केला, तर तो काय होईल, लेंथ होईल. हा इथे दोरा ठेवला मी असा. ओके, आणि हा स्ट्रेट ठेवला मी, त्याला पुन्हा स्ट्रेट केला. हा Q पॉइंट इथे आला, हा P पॉइंट, आणि हा P पॉइंट इथे आला. ही स्ट्रेट लाईन आहे समजा. ओके, ही लेंथ म्हणू शकतो ना, लेंथ PQ. ओके, ही लेंथ PQ. ओके, मी त्याला आपण S पण म्हणतो, डिवायडेड बाय रेडियस R. ओके, आता हे रिलेशन तुम्हाला आठवत असेल का, S इज इक्वल टू R थीटा. हे रिलेशन तुम्हाला आठवत असेल, तेच आहे. येस और नो, समजतंय? नाउ लुक, समजलं? ही जी लेंथ आहे, आता जर ही लेंथ PQ या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ही स्ट्रेट लेंथ, याला आपण स्ट्रेट केलं तर ही समजा R आहे, आणि ही पण R, ही आणि ही तर Rच आहे, त्यात काय वाद नाही. आणि पण ही पण R आहे समजा, तेव्हा हा थीटा 1 रेडियन असतो. लक्षात घ्या, लेंथ ऑफ आर्क PQ is equal to radius of circle R, then this angle theta is called 1 radian. Angle theta is called 1 radian. लक्षात, 1 radian म्हणजे काय? 1 radian म्हणजे when length of arc subtended by that angle is 1 radian is equal to the radius, then that angle is called 1 radian. Okay, so an angle
subtended at the center of a circle by an arc whose length is equal to the radius of that circle is called 1 radian. ठीक आहे. न आणखी काही महत्वाचे रिलेशन बघा. when a body or a particle completes one rotation, one complete rotation complete झालं, तर थीटा इज इक्वल टू काय राहील? 360 राहील. बरोबर ना? हा पॉइंट पी इथून स्टार्ट केला आणि परत रिव्हॉल्व करून इथंच आला, म्हणजे एक कंप्लीट रोटेशन झाला, तर थीटाची व्हॅल्यू काय राहील? 360 राहील, कारण एक सर्कल कंप्लीट झालं ना. ओके. आणि ते सर्कल कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण त्याचा अँगल होतो 360. म्हणून सर्कलचा अँगल किती म्हणतो आपण? टोटल अँगल ऑफ द सर्कल इज 360 डिग्री. ओके, डिग्री मध्ये. हा, नाउ आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती राहील? पूर्ण एक रिव्होल्यूशन कंप्लीट झालं 2 पाय आर, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो लेंथ ऑफ आर्क इन दॅट केस विल बी व्हॉट? 2 पाय आर. ओके. आता हाच फॉर्म्युला वापरून आपण लिहूया. हा थीटा इथे लिहिला मी, आणि लेंथ ऑफ आर्क ही पी क्यू किती राहील? आता हा क्यू पॉइंट परत क्यूच्या ठिकाणी आला ना, सो 2 पाय आर डिवायडेड बाय ही रेडियस ॲज इट इज, ही रेडियस ॲज इट इज. ओके. म्हणजे आणि या केसमध्ये काय होतो? हा थीटा 360 होतो आणि हे आर आर कॅन्सल झालं, पुढे किती उरलं? 2 पाय उरलं. म्हणजे एका सर्कलचं पूर्ण अँगल किती असतो? 360 डिग्री तर असतो, किंवा त्यालाच आपण 2 पाय पण म्हणतो, 2 पाय रेडियन्स. ओके, 2 पाय रेडियन. म्हणजे काय होईल? 180 डिग्री साठी हाफ सर्कल असेल, तर हा अँगल किती असतो? 180 डिग्री मीन्स पाय. आणि हेच राईट अँगल असला समजा एवढा, त्याला किती म्हणतो आपण? 90 डिग्री. त्याला काय म्हणतो? पाय बाय 2. बरोबर ना? पाय बाय 2, याच्यापेक्षा दुप्पट पाय आणि याच्यापेक्षा दुप्पट 2 पाय. सो 2 पाय इज अ कम्प्लीट सर्कल, दॅट इज 360 डिग्री. समजलं? नो. आता याच्यावरून थोडस आपण रिलेशन लिहू शकतो बघा. ठीक आहे, इकडे बघा आता काय लिहिले. आता 1 रेडियन बरोबर काय लिहितो आपण? 1 रेडियनची आपल्याला व्हॅल्यू काढायची डिग्रीमध्ये. ओके, तर कसं लिहिता येईल मग आता? 2 पाय रेडियनला 360 डिग्री. ओके, 2 पाय रेडियनला 360 डिग्री, तर 1 रेडियनला किती डिग्री? ओके, सो 1 इंटू 360 डिवायडेड बाय 2 पाय. ओके. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं पायची व्हॅल्यू ठेवा 22/7. ओके, यू विल गेट दिस मच अँगल. समजतंय का? समजतंय का? 1 रेडियन इज इक्वल टू व्हॉट? हाऊ टू कॅल्क्युलेट 1 रेडियन? इथं आपण बघितलं 360 इज इक्वल टू 2 पाय. 360 डिग्री मीन्स 2 पाय रेडियन, किंवा 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. ओके. सो फॉर 1 रेडियन हाऊ मच? सो 1 इंटू 360 डिवायडेड बाय 2 पाय. ओके, सो 360 डिवायडेड बाय 2 इंटू 7. Okay, so you do this calculation, you will get 57.27 degree. Okay, so 1 radian is equal to what? 57.27 degree. At that time you will get this is equal to r, this is equal to r, this is equal to r. If theta is equal to this much, approximately actually. Okay, because this you will get in fractions, right? Now this you remember. इम्पॉर्टंट इज व्हॉट? तुम्हाला हे सगळं विसरून गेलात काही हरकत नाही, हे तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ह्या 2 गोष्टी. समजा अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये दिलाय, अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये रेडियनमध्ये दिलाय, अँगल रेडियनमध्ये दिलाय, आणि तुम्हाला डिग्रीमध्ये पाहिजे, तर त्याला 180 बाय पायने मल्टिप्लाय केलं ना, तुम्हाला अँगल डिग्रीमध्ये मिळतो. म्हणजे काय? समजा तुम्हाला पाय दिलाय, पाय रेडियन आहे, तुम्हाला तर डिग्रीमध्ये करायचे आहे, तर किती डिग्री करायला लागेल तुम्हाला? हे रेडियन मधलं रेडियन पाय इंटू 180 डिवायडेड बाय पाय करावं लागेल. पाय गेलं, किती आलं? 180 डिग्री आला. ठीक आहे, डिग्रीमध्ये 180 आलं की नाही? ठीक आहे. तसं उलट करायचं असेल, अँगल डिग्रीमध्ये असेल आणि तुम्हाला रेडियनमध्ये पाहायचं असेल, तर पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे डिग्री समजा तुम्हाला 180 दिलेलं आहे.
ओके, आणि तुम्हाला रेडियनमध्ये करा म्हटलं तर 180 इंटू काय करावं लागेल तुम्हाला, पाय बाय 180 करावं लागेल. सो 180 गेलं, पाय आलं, बरोबर ना. कुठलाही घ्या, 30 डिग्रीचं तुम्हाला रेडियनमध्ये करायचे. ओके, सो 30 इंटू रेडियनमध्ये करायचे. कसं लक्षात ठेवायचं, पाय वर घ्या, पाय रेडियन आहे ना, पाय वर घ्या. रेडियनमध्ये करायचे तर पाय वर घ्या, पाय वर घ्या म्हणजे तुमचे पाय नाही, हा पाय. आणि हे कॅल्क्युलेशन करा. 3 1 3, 3 6 18. सो पाय बाय 6 मीन्स व्हॉट, 30 डिग्री, बरोबर की नाही. 30 डिग्रीला रेडियनमध्ये पाय बाय 6 लिहितात. कुठलंही घ्या, लक्षात ठेवा. जर तुम्हाला अँगल रेडियनमध्ये दिलाय, जर अँगल तुम्हाला रेडियनमध्ये दिलाय, हे मी इरेज करतो, 2 मिनिट थांबा. ओके, हा अँगल तुम्हाला जर रेडियनमध्ये दिलेला आहे, ओके, आणि तुम्हाला तो डिग्रीमध्ये करायचा आहे, तर तुम्हाला 180 बाय पायनं मल्टिप्लाय करायला लागेल त्या रेडियन मधल्या अँगलला. म्हणजे हे रेडियन कॅन्सल होईल आणि तुम्हाला ह्याचं बाकीच्या गोष्टी करून तुम्हाला 180 डिग्री असतं ना हे, म्हणजे तुम्हाला अँगल डिग्रीमध्ये मिळून जातो. जर अँगल डिग्रीमध्ये आहे ऑलरेडी, तुम्हाला रेडियनमध्ये करायचा आहे, तर रेडियन वर घ्या, पाय वर घ्या आणि पाय बाय 1 डिवायडेड बाय 180 करा. ओके, या फॅक्टरने मल्टिप्लाय करा, तुम्हाला अँगल हा डिग्री कन्वर्ट होईल रेडियनमध्ये. हे लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी, आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा जो नेहमी वापरत येतो. कोणता, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवाल, लेंग्थ ऑफ आर्क म्हणजे एस, लेंग्थ ऑफ आर्क म्हणजे एस इज इक्वल टू हे आर हे इकडे गेलं थिटाकडे, सो आर थिटा, असं लक्षात ठेवा. एस इज इक्वल टू आर थिटा, हे लक्षात ठेवा. आणि हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा, बस बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात राहतील किंवा त्या माहिती करून घेता येतील. ठीक आहे. आणि हे सगळं काय, सर्क्युलर सिस्टीम आहे. ओके, सो पुढचा पार्ट आहे, लोड होते. आता काही रेशोज आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता हे खूप महत्वाचं आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, दुसरा नाही. राईट अँगल म्हणजे हा अँगल, एक अँगल 90 डिग्री असलाच पाहिजे, त्याला म्हणतात ना राईट अँगल. बाकीचे अँगल काही का असेनात. हा थीटा आहे. ओके, सो ट्रायंगल PQO मध्ये हा अँगल O 90 डिग्री आहे. बाकीचे दोन अँगल काही का असेनात, काही गरज नाही आपल्याला. हा आपण थीटा म्हटलेला आहे, हा 90 मायनस थीटा असेल, हा 90 मायनस थीटा असेल. ओके, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ट्रायंगलची टोटल बेरीज किती असते, 180 डिग्री असते, हे तुम्हाला माहिती आहे. आता हे साइन रेशो. आता साइन थीटा तुम्हाला काढायचा असेल तर काय करायचं लागेल तुम्हाला, अपोजिट साइड. ह्या ट्रायंगल, ह्या थीटाची अपोजिट साइड, ह्या थीटाची अपोजिट साइड कोणती आली, ही आली. ओके, सो OQ डिवायडेड बाय हायपोटेनियस. राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियस काय राहील, 90 डिग्रीच्या समोरची लाईन म्हणजे हायपोटेनियस. ओके, सो दॅट इज PQ. लक्षात राहील, साइन मध्ये अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ओके, कॉस साठी ऍडजस्टंट, कॉस साठी काय राहील, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. सो ऍडजस्टंट काय, OP डिवायडेड बाय PQ किंवा QP. आणि टॅन काय राहतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. कारण टॅन म्हणजे काय असतो, टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा असतो. ओके, साइन थीटा अपॉन कॉस थीटा असतो. आता इथे साइन घेतलं तुम्ही, साइनचं काय, OQ डिवायडेड बाय PQ डिवायडेड बाय कॉस, कॉस काय, OP डिवायडेड बाय PQ. ओके, याला कसं लिहिता येईल तुम्हाला, OQ डिवायडेड बाय PQ इंटू PQ डिवायडेड बाय OP. PQ गेलं, कॅन्सल झालं, OQ डिवायडेड बाय OP इज इक्वल टू टॅन थीटा. ठीक आहे, हे तुम्हाला मिळालं. समजतंय. हे 3 रेशो खूप महत्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सोपे आहेत, बेसिक आहे ऍक्च्युली, फार बेसिक आहे एकदम. सगळ्याला हे माहिती असतंच जवळपास. ठीक आहे. नाउ अदर इम्पॉर्टंट रिलेशन्स. दुसरे इम्पॉर्टंट रिलेशन्स काय त्याच्यामध्ये,
कोसेक थिटा. रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा इज कॉल्ड कोसेक थिटा. तसंच रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा इज कॉल्ड सेक थिटा आणि रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा इज कॉल्ड कॉट थिटा. तर बाकीचे मग तुम्हाला हे साईडच्या संदर्भामध्ये तुम्हाला लिहिता येईल, काय अडचण नाही ना. टॅनच्या उलट लिहायचे तर कॉट थिटा काय राहील, ओपी अपॉन ओक्यू राहील. इथं हे उलट करायचे तुम्हाला, इथं हे उलट करायचे सेकच्या बाबतीत आणि कोसेकच्या बाबतीत तुम्हाला हे उलट करायचे. 1 अपॉन साइन थिटा आहे ना, हे पी क्यू अपॉन ओ क्यू करा. हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड करा. सेक साठी हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टंट साइड करा आणि कॉट साठी ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड करा. आणि दुसरं एक हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला नाही. आता प्रूफ आणि वगैरे गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. हे कसं आलं काय आलं काही गरज नाही आपल्याला. ते मॅथमध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकाल किंवा ज्यांचं मॅथ आहे ते शिकतील. ज्यांचं मॅथ नाहीये त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचे, प्रूफच्या भानगडीत पडायचं नाही. हे फॉर्म्युले फक्त समजून घ्यायचे, लक्षात ठेवायचे आणि वापरायचे फिजिक्समध्ये जेव्हा गरज पडेल तेव्हा. ठीक आहे. दुसरी सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. नॉर्मली हे खूप खूप वेळा वापरावं लागतं. बाकीचे पण क्वचित कामाला येतात. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ह्याला असं पण लिहिता येईल बरं का. कसं लिहिता येईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं पण लिहिता येईल. किंवा याला कसं लिहिता येईल, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं पण लिहिता येईल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, हा डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा, सगळं नोट करत चला. आता हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. याला म्हणतात फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणतात सेकंड क्वाड्रंट, याला म्हणतात थर्ड क्वाड्रंट, याला म्हणतात फोर्थ क्वाड्रंट. आता हे जे अँगल्स आहेत ना, ऑल अँगल्स, आता ह्याचा उपयोग कसा होतो ते आपण पुढच्या स्लाइडला बघणारच आहोत. आता लक्षात घ्या फक्त की इथं ऑल पॉझिटिव्ह आहेत. सगळे रेशो इथं ह्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. म्हणजे साइन समजा साइन 30 म्हणजे काय साला कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, 30 म्हणजे समजा इथं कुठेतरी आला, इथं समजा तो अँगल आहे. ओके, तर तो काय राहील पॉझिटिव्ह राहील. बरोबर ना. कुठलाही रेशो घ्या, कॉस घ्या, टॅन घ्या, सेक घ्या, काय घ्या. ह्या 6 पैकी किती आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट, हे 6 रेशो आहेत. ओके, हे सगळेच्या सगळे ह्याच्यामध्ये काय असतात, क्वाड्रंट, या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. 90 पेक्षा कमी रेशो डिग्रीचा असेल अँगल तर तो काय होतो, पॉझिटिव्ह असतात. या क्वाड्रंटमध्ये गेला म्हणजे 90 प्लस झाला तर या क्वाड्रंटमध्ये जातो. आणि या क्वाड्रंटमध्ये फक्त साइन आणि कोसेक म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल फक्त पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह येतात. उदाहरण घेऊया आपण. ओके, उदाहरण घेऊया आपण, आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काय, टँजंट आणि त्याचा रेसिप्रोकल, को टँजंट मीन्स कॉट, टॅन मीन्स टँजंट, कॉट मीन्स को टँजंट. ठीक आहे. तरी इथं फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. साइन, कॉस आणि त्याचे रेसिप्रोकल निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक मीन्स सेकंड मीन्स सेक, शॉर्ट फॉर्म सेक. कोसाइनला कॉस वापरतो ना आपण, साइनला सिन वापरतो. ओके, तसं याच्यामध्ये फोर्थ मध्ये आता लक्षात घ्या, म्हणजे इथं ASTC हे लक्षात ठेवा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह लक्षात ठेवा, म्हणजे उरलेले सगळे निगेटिव्ह असा त्याचा अर्थ होतो. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह, टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सी मीन्स कोसाइन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. साइन, कोसेक, टॅन, कॉट ऑल निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. ओके, हे लक्षात ठेवा. याचा खूप वापर होतो. ठीक आहे. The signs of various trigonometric ratios can be remembered from the above table, above figure. हे लक्षात ठेवा, नोट करा सगळं. हे सगळं नोट करा.
लोड होते. सगळ्या गोष्टी पॉज करून नोट करत चला. कारण ह्या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि वापरायच्यात नंतर. थोड्या थोड्या गोष्टी समजून घ्यायच्यात, बाकी जवळपास सगळ्या तुम्हाला लर्न करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. बाकी डिटेलमध्ये याच्यावरचे न्यूमेरिकल, ॲडव्हान्स लेवलचे न्यूमेरिकल तुम्हाला मॅथमध्ये होतील. आता काही स्टँडर्ड हे लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. ह्याच्या प्रूफमध्ये जायचं नाही आपल्याला, फक्त लक्षात ठेवायचे. हे बघा, आता साइन 0, साइन 0 इज 0, कॉस 0 1, tan 0 0, साइन 30 1/2, कॉस 30 √3/2, tan 30 या दोन्हीचं करा, साइन बाय कॉस करा, 1/2/√3/2 करा. ओके, √3/3 येऊन जाईल. कुण्या पुस्तकामध्ये असं लिहिलं असतं, कुठं असं लिहिलं असतं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. बरं लक्षात घ्या, √3/3 याला कसं लिहिता येईल, √3/3 ला कसं लिहिता येईल, √3 × √3 लिहिता येईल की नाही. √3 कॅन्सल झाला, काय आला, 1/√3 आला की नाही. म्हणजे 1/√3 पण चालेल. तुम्ही कुठलं येतं एक लक्षात ठेवा. इथं पण तेच, √2 sin 45 √2/2. So √2/2 means what? √2 divided 2 can be written as √2 into √2. So √2 cancel, 1/√2, 1/√2. ओके, 1/√2. तसंच कॉसचं पण काय येतं, 1/√2. आणि टॅन काय येईल मग, 1/√2 डिवाइडेड बाय 1/√2, साइन बाय कॉस ना टॅन, सो 1. सो लाईक दिस, साइन 60 इज √3/2, cos 60 is 1/2 आणि tan 60 √3. sin 90 1, cos 90 0 आणि tan 90 अनडिफाइंड किंवा इन्फिनिटी, अनडिफाइंड किंवा इन्फिनिटी. ओके, हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे दोन ओके, खूप खूप वेळा तुम्हाला कामाला पडतात. sin 0 0, sin 90 1. Lowest value of sin is at 0, highest value of sin is 1, highest value of cos is 1, lowest value of cos is 0. ठीक आहे. बाकीचं साइन कॉस जरी तुम्हाला माहिती झालं तर टॅन तुम्हाला काढता येतं आरामशीर, कारण टॅनची व्हॅल्यू काय, टॅन तुम्हाला असं काढता येऊ शकतं, साइन थीटा बाय कॉस थीटा, हे तुम्हाला माहिती आहे रिलेशन. याच्यावरून तुम्हाला बाकीचं काढता येईल, लक्षात जरी नाही ठेवलं तर. लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, वेळ वाचेल तुमचा. हे सगळं लक्षात ठेवलं, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. ह्याच्या प्रूफ वगैरे ऍडिशनल गोष्टी मॅथमध्ये, फिजिक्समध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या, बऱ्याच वेळा तुम्हाला कामाला येतात. हे 30, हे 60 बघा अपोजिट आहे. इकडे काय, साइन 30 1/2, तर कॉस 60 1/2. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे ना, समजा हा जर ट्रायंगल आहे, समजा हा अँगल 30 डिग्री आहे आणि हा अँगल 60 डिग्री आहे समजा, आणि हे 90 डिग्री आहे. ओके, तर कॉस ह्याचा जर साइन घेतला, तर 1/2 येतो. आणि याचा कॉस घेतला समजा, म्हणजे 60 आहे ना, ह्याचा कॉस घेतला तर तो पण 1/2 असतो, लक्षात घ्या. आणि याचा तुम्ही कॉस घेतला, तर काय होईल, cos 30 √3/2, 1/2. cos 30 ना, सो cos 30 इज हाऊ मच, √3/2. cos 30 इज √3/2. आणि इकडे काय केलं, समजा साइन घेतलं, sin 30, sin 60. आता इथं sin 60चं काय येईल मग आता, √3/2. लक्षात घ्या, हे सारखं आलं, √3/2. म्हणजे एक अँगल एका ठिकाणी साइन लावला, इथल्या साइनची व्हॅल्यू, आणि समोर उरलेल्या अँगलचा कॉस घेतला, रेशो घेतला, किंवा साइन कॉस रिलेशन काय असतं, उलट असतं बघा. हे तिरकं सेम आहे आणि हे तिरकं सेम आहे. आणि इथं बघा हे सारखं आहे, 45 डिग्री साइन कॉस सेम आहे, म्हणून तर हा 1 आहे ना. लक्षात ठेवण्यासाठी सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी लक्षात असं तुम्हाला ठेवता येईल. आणि 0 आणि 1 हायेस्ट लोवेस्ट हे लक्षात ठेवा. काही ऍडिशनल फॉर्म्युले पण आहेत. साइन 120 डिग्री √3/2. ओके, 180 0, cos 120 -1/2 आणि cos 180 -1. 0 1 आहे ना, 180 किती राहील, -1 राहील. बाकीच्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, हे सगळं नोट डाऊन करा.
चला पटपट. महत्वाच्या कोणते सांगितले मी तुम्हाला? साइन 90 कॉस 90, साइन 0 कॉस 0. ओके, या 4 तर तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात. लोड होतोय, थोडंसं स्लो आहे पीसी. नाउ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स. आता बघा, यातले काही फॉर्म्युले बऱ्याच वेळा कामाला येतात. याच्या प्रूफ मध्ये आपल्याला जायचं नाही, मी परत परत सांगतोय. साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता साइन 90 मायनस थीटा म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल? 90 मायनस थीटा म्हणजे हा क्वाड्रंट येईल. इथं ऑल पॉझिटिव्ह असतात, म्हणजे म्हणून इथं पॉझिटिव्ह आलंय कॉस थीटा. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू व्हॉट? कॉस थीटा आणि पॉझिटिव्ह. त्यानंतर साइन 90 प्लस थीटा कॉस थीटा, आणि 90 प्लस जरी केला तर ह्या क्वाड्रंट मध्ये आला. ओके, आणि इथं साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह. साइन 180 मायनस थीटा. ओके, 180 असेल तर साइनला साइनच राहतं. 90 सोबत काय होईल? साइनचं कॉस होतं. ओके, 90 असेल तर प्लस और मायनस असेल, काही असेल तर काय होईल? ते कॉसच होईल. आणि 180 असेल तर ते साइनला साइनच राहतं. पण 180 मायनस केलं तर काय होईल? हा सेकंड क्वाड्रंट येतो, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह असतो. काय असतो? पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, ठीक आहे. साइन 180 प्लस थीटा, 180 आहे म्हणून साइनला साइनच राहिलं, पण मायनस झालं, कारण 180 प्लस म्हणजे काय आलं? इथून इथपर्यंत हा क्वाड्रंट आला. थर्ड मध्ये टॅन असतो पॉझिटिव्ह, साइन निगेटिव्ह असतो. ठीक आहे. 270 मायनस थीटा, 270 मायनस थीटा म्हणजे परत काय होईल? साइनचा कॉस होईल, पण हाच क्वाड्रंट येईल 270. दिस इज 270 नो, 90 90 90 इथं, आणि मायनस म्हणजे इकडे आला परत, म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये आला. या क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह, साइन निगेटिव्ह, सो हा मायनस कॉस थीटा. ठीक आहे. 270 प्लस थीटा, 270 आहे, कॉस राहील, आणि ह्याच्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो, म्हणून हा साइनचा जे काही कन्व्हर्जन आहे ते निगेटिव्ह राहील. ओके, या पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हे झाले साइनचे. अशाच पद्धतीने तुम्ही कॉसचे लिहू शकता. नोट करा. ओके, आणि नोट करताना थोडीशी अॅनालॉजी बघत चला, म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जातं की साइनच्या बाबतीत काय होतंय. साइन मायनस थीटा मायनस साइन थीटा, पण कॉस मायनस थीटा कॉस थीटा. एक दोन फॉर्म्युले महत्वाचे लक्षात ठेवायचे, बाकीचे तुम्हाला त्याच्यावरून सांगता येतात. 90 असेल तर साइनचं कॉस होतं, कॉसचं पण साइन होतं. 90 असेल तर साइनचं कॉस होतं, कॉसचं पण साइन होतं. आणि प्लस मायनस कसं ठरवायचं, इथलं प्लस मायनस कसं ठरवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, हा टेबल सांगितलेला आहे. इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं फक्त साइन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, इथं टॅन्जंट आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. याच्यावरून तुम्ही काय ठरवायचं. आणि 90 प्लस आला म्हणजे सेकंड क्वाड्रंट झाला, 90 मायनस म्हणजे हा क्वाड्रंट झाला. याच्यावरून तुम्हाला क्वाड्रंट ठरवता येतो, आणि त्याच्यामध्ये काय होईल? इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं एस पॉझिटिव्ह, या गोष्टीवरून तुम्हाला प्लस का मायनस, हे जे मायनस, इथं मायनस आले बघा, इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. हे कसं ठरवायचं? या डायग्रामवरून ठरवायचं. आणि बाकीच्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? 90 आहे ना, तर 90 आहे म्हणजे बदलते, म्हणजे साइनचं कॉस होतंय, कॉसचं साइन होतंय. ठीक आहे. इथं पण बघा आता 180 असेल तर साइनचं साइन राहतं, प्लस मायनस तुम्हाला याच्यावरून ठरवायचे. 180 असेल तर साइनचं साइन राहतं. ओके, कॉसचं कॉसच राहतं. बघा, कॉसचं कॉसच राहतं, इथं पण साइनचं साइनच आहे. पुन्हा परत 90 ऍड केले त्याच्यामध्ये, 270. आता पुढचा अँगल मायनस असो पॉझिटिव्ह असो, 270 आलं ना, साइनचं कॉस होतं आणि कॉसचं साइन होतं, आणि प्लस और मायनस तुम्हाला या डायग्रामवरून ठरवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवता येऊ शकतात. ठीक आहे. आता टॅनच्या बाबतीत काय होतं?
टॅन म्हणजे काय असतं, बाकी हे इकडले फॉर्म्युले तुम्हाला ह्याचे सगळ्याचे रेसिप्रोकल घेऊन काढता येऊ शकते. टॅन म्हणजे काय, साइन बाय कॉस. त्याच्यावरून तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात नाही ठेवले तरी चालतील ह्या साईडचे टॅनच्या बाबतीतले. ओके, सो मायनस टॅन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. कारण हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, म्हणून फायनली इथं निगेटिव्ह येईल. बरोबर ना, टॅन इज इक्वल टू साइन बाय कॉस ना. ओके, इथे जर 90 मायनस थिटा केलं, 90 मायनस 90 मायनस केलं तर हे मायनस साइन होईल आणि हे प्लस राहील, म्हणून इथं शेवटी मायनसच येईल. ठीक आहे. आता 90 असेल तर काय होतं, इथं काय उलट झालं होतं, साईनचं कॉस, कॉसचं साईन, तसंच इथं टॅनचं काय होईल, कॉट होईल. टॅनचं काय होईल, कॉट होईल 90 सोबत. 180 सोबत काय राहील, टॅनचं टॅनच राहील, टॅनचं टॅनच राहील. हे प्लस मायनस तुम्हाला ते अँगल होऊन ठरवायचे, हे या कोऑर्डिनेट ऍक्सिसहून तुम्हाला ठरवायचे, क्वाड्रंटहून ठरवायचे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, कुठल्या क्वाड्रंटमध्ये तो लाय करेल. 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय करेल, म्हणजे टॅन तिथं काय राहील, निगेटिव्ह राहील. हा टॅन निगेटिव्ह राहील, म्हणजे पुढचा जो येणार आहे तो निगेटिव्ह होईल. 180 प्लस थिटा म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन काय राहील, पॉझिटिव्ह राहील, म्हणून इथं हा पॉझिटिव्ह आलेला आहे टॅन थिटा. आणि 180 आहे म्हणून 180च्या वेळेस काय होतं, रेशो बदलत नाही, टॅनचं टॅन, कॉसचं कॉस, साईनचं साईन. फक्त 90 आणि 270ला ते उलटे होतात. ओके, आणि सिंपल असेल, फक्त थिटा असेल तर साईनला साईनच राहतं, कॉसला कॉसच राहतं, टॅनला टॅनच राहतं पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे थोडक्यात 90चा विषय आला की साईनचं कॉस होतं, कॉसचं साईन होतं, टॅनचं कॉट होतं. परत 90 ऍड केला, 180 परत तेच, साईनला साईन, कॉसला कॉस, कॉटला टॅनला टॅन. परत 90 ऍड केलं, 270च्या सोबतचे रेशो, साईनचं परत कॉस होणार, कॉसचं साईन होणार, टॅनचं कॉट होणार. ओके, हे 270चा विषय आला, टॅन कॉट, टॅन कॉट. बाकी हे प्लस मायनस तुम्हाला कसं ठरवायचे, 270 मायनस थिटा म्हणजे तिसरा क्वाड्रंट म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणून इथं पॉझिटिव्ह आला. 270 प्लस थिटा म्हणजे हा क्वाड्रंट आला, या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह सर, तर हा टॅन काय राहील, निगेटिव्ह होईल, म्हणून हा इथे निगेटिव्ह येईल. अशा पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले तुम्ही, जरी तुम्हाला 7 × 3 21 फॉर्म्युले तुम्हाला दिसत असतील तरी लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. बेसिक ठोकताळा लक्षात ठेवला, मी तुम्हाला आता सांगितलेलं ना की तुम्हाला काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. ठीक आहे. आणि हे नेहमी आपल्याला वापरात येणारच आहे, त्यातले महत्वाचे जे आहेत ना नेहमी वापरात येणार आहेत, तुम्हाला ते ऑटोमॅटिकली पाठ पण होऊन जातील. ठीक आहे. आणि मॅथच्या लोकांना तर काही विशेष नाही, त्यांना ते नेहमीच हेच करायचे, त्यामुळे काही विशेष नाही. आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 270, कॉस 120, साइन 120 आणि टॅन -30. आता कसे सॉल्व्ह करायचे. आता साइन 270 ला कसं लिहू शकतो आपण, 180 + 90 लिहू शकतो की नाही. साइन 180 + 90 लिहू शकतो. ओके, आता 180 आहे म्हणजे काय राहील, साइनचं साइन राहील. ओके, साइनचं साइन राहील आणि हा थिटाला थिटा राहिला. साइन 180 + थिटा इज इक्वल टू व्हॉट, साइन थिटा. साइन थिटा आणि 180 आहे, 180च्या बाबतीत काय येतो, 180 म्हणजे 180 प्लस आहे म्हणजे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला, म्हणजे तो साइन काय होईल, निगेटिव्ह मायनस होईल, म्हणून मायनस साइन थिटा. सो -90. इथे थिटाची व्हॅल्यू 90 आहे ना, हा थिटा आहे, सो -90. सो हे मायनसला मायनस इथं आला. साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ते टेबल दिलाय, तो टेबल दिलाय ना, साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, सो म्हणून साइन 270 ची व्हॅल्यू काय राहील, -1 राहील. ठीक आहे. तसंच कॉस 120 ला आपण 90 + 30 लिहू शकतो. ओके, आणि 90 आहे तर कॉसचं काय होईल, साइन होईल. ओके, सो साइन 30 मीन्स साइन थिटा. आणि 90 प्लस आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो निगेटिव्ह असतो, म्हणून हे निगेटिव्ह आला. आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. ओके, आणि मायनसला मायनस ॲज इट इज. सो cos 120 इज इक्वल टू -1/2. cos 120 इज इक्वल टू व्हॉट, -1/2. ओके, तसंच साइन 120 लिहू शकता तुम्ही, 90 + थिटा इज इक्वल टू cos थिटा इज इक्वल टू √3/2. ओके, सो tan -30. सो
आता इथं काही 90 नाही, 270 नाही, काही नाहीये, डायरेक्ट टॅन थिटा. सो मायनस टॅन थिटा. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय, हे मायनसला मायनस ॲज इट इज, टॅन 30ची व्हॅल्यू काय 1/√3 आहे. ओके, अशा प्रकारचे न्यूमेरिकल आपल्याला फिजिक्समध्ये सॉल्व्ह नाही करायचे. ह्या व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी डेरिव्हेशनमध्ये, कुठल्या तरी फिजिक्सच्या न्यूमेरिकलमध्ये ह्या व्हॅल्यू आपल्याला वापरायच्यात. तुम्हाला असे प्रश्न फिजिक्समध्ये नाही येणार, असे प्रश्न तुम्हाला मॅथमध्ये येतील किंवा ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स येतील मॅथमध्ये. आपल्याला हे वापरायचे फक्त फिजिक्सचे कन्सेप्ट लर्न करण्यासाठी. ओके, आता पुढचं बघूया काय आहे. आता आणखीन काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत. आता हे सगळे नोट डाऊन करा पटपटपट. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हे कधी कधी आपल्याला वापरावं लागतात. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ह्याच्यामध्ये काय होतं, साइन कॉस कॉस साइन याचा ग्रुप होतोय. मायनस असेल तर इथं प्लस होतं, इथं प्लस राहील. मायनस आहे तर मायनसला मायनस राहील. साइन ए कॉस बी कॉस ए कोसाइन बी. ओके, साइन 2a इज इक्वल टू व्हॉट, दिस 2 साइन ए कॉस ए. म्हणजे इथं काय केलं, समजा एच आहे ना, ह्याला काय लिहू शकतो आपण, ए प्लस ए म्हणजे इथं काय राहील, इथं पण ए राहील, इथं पण ए राहील, इथं पण ए राहील, इथं पण ए राहील. म्हणजे साइन ए कॉस ए साइन ए म्हणजे 2 साइन ए कॉस ए. बरोबर. तसं आता कॉस असेल तर, कॉसच्या बाबतीत वेगळे. कॉस असेल तर इथं कॉस साइन सेपरेट होतं. इथं काय होतं, साइन कॉस साइन साइन ए बी. इथं काय, कॉस म्हणजे कॉस ए कॉस बी मायनस, प्लसच्या ऐवजी मायनस आला. इथं काय होतं, प्लस होतं, मायनस होतं. इथं काय राहील, प्लस. इथं प्लसच्या ऐवजी मायनस येतं कॉसच्या बाबतीत, लक्षात घ्या. कॉस इकडं साइन लक्षात घ्या. साइन ए मायनस बी, मायनसच्या ऐवजी काय लिहिलं, आता इथं मायनसच राहतं. पण इथं कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी होतं, याच्यासारखंच. ठीक आहे. इथं प्लस आहे, प्लसचं मायनस होतं, मायनसचं इकडं प्लस होतं. ठीक आहे, राहील लक्षात, राहील ना लक्षात. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, इथं प्लसचं काय होतं, मायनस, प्लसला प्लस राहतं, मायनसला मायनस राहतं. कॉसमध्ये प्लसचं मायनस होतं आणि मायनसचं प्लस होतं. ओके, ठीक आहे ना. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. ओके, इथं मल्टिप्लिकेशन आहे, त्याला कसं लिहिता येतं, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. कधी कधी आपल्याला जॉमेट्रीचे हे कन्सेप्ट आपल्याला वापरावे लागतात आणि आपले फिजिक्सचे कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स आपल्याला सिम्प्लिफाय करायचे असतात. हे सगळं लागतं कशाला, फॉर्म्युले. फिजिक्समध्ये जेव्हा काही डिराईव्ह करतो आपण न्यूमेरिकल्स किंवा एखादं रिलेशन काढतो, ओके, कुठल्या तरी फिजिकल क्वांटिटी मधलं, तेव्हा आपल्याला ते सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन्स वापरून आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. हे फक्त नोट करा. आता याच्यामध्ये समजून घेण्यासारखं फार काही नाहीये, फक्त लक्षात ठेवण्याचे काही ठोकताळे तुम्हाला हे लिहून काढा आणि ठोकताळे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतील की अॅनालॉजी करा, साइनच्या बाबतीत काय होतंय, कॉसच्या बाबतीत काय होतंय, अशा पद्धतीने तुम्ही हे करा, लक्षात ठेवा. तर टॅनचं कसं, टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी इन द डिनॉमिनेटर 1 मायनस टॅन ए टॅन बी. ओके, साइन ए प्लस बी हे असं परत लिहिता येऊ शकतं, असं 2 इंटू साइन ए प्लस बी, हाफ अँगल म्हणतात त्याला. 2 इंटू साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी बाय 2. साइन ए मायनस बी इज इक्वल टू 2 कॉस ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी बाय 2. इथे जर प्लस असेल तर इथं साइन कॉस येतं आणि जर मायनस असेल तर कॉस साइन येतं. ओके, सो ए प्लस बी एकदा आणि एकदा ए मायनस बी करायचे. ठीक आहे, कॉस ए प्लस बी
कॉसच्या बाबतीत कॉस कॉसच राहतं. ओके, इथं आणि जर मायनस असेल, प्लस असेल तर कॉस कॉस राहतं, मायनस असेल तर साइन साइन होतं. ओके, इथं कसं आहे, जर साइन साइन असेल आणि प्लस असेल तर साइन कॉस होतं, मायनस असेल तर कॉस साइन होतं. आणि इथं काय, प्लस असेल तर कॉस कॉस राहतं, मायनस असेल तर साइन साइन होतं कॉसच्या बाबतीत. अशा पद्धतीनं एक दोन्ही मधलं कंपॅरिझन करून तुम्ही हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. ओके, cos 2a इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए, यालाच असं पण लिहिता येऊ शकतं. त्यानंतर tan 2a, 2a म्हणजे a प्लस बी, इथं a आणि a केलं. ओके, सो 2a होऊन जाईल. मी इथं पण a, इथं पण a, इथं पण a, इथं पण a. ओके, म्हणजे हे tan a स्क्वेअर होऊन जाईल आणि हे 2 tan a होऊन जाईल. ओके, म्हणजे हाच फॉर्म्युला तुम्हाला, या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवता येईल. ओके, ए मायनस बी असेल तर इथं मायनस येतं, ए मायनस बी असेल तर इथं मायनस येतं, प्लस असेल तर इथं प्लस येतं. इथं मायनस असेल तर वर मायनस खाली प्लस, आणि इथं प्लस असेल तर वर प्लस खाली मायनस. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. नोट करा व्यवस्थित, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि याचा वापर आपल्याला फिजिक्सचे कन्सेप्ट लर्न करण्यासाठी आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्या PDF नोट पाहिजे असतील तर मला मेल करा prakashvahini@gmail.com वर. PRAKASHVAHINI@gmail.com. तर ठीक आहे. आणि ज्यांचं मॅथ नाहीये त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं हे सगळे ट्रिग्नोमेट्री लक्षात ठेवा, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. 2-3 वेळेस लिहून काढा, वाचून काढा, म्हणजे तुम्हाला ते लर्न होतील. जेव्हा रिक्वायर्ड होईल, जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण भविष्यामध्ये वापरणार आहोत. ठीक आहे, साइन स्टँडर्ड जे अँगल्स आहेत, साइन 30, 40, 90, साइन 90 म्हणजे किती, कॉस 90 म्हणजे किती, ह्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. काही महत्वाचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळेच नेहमीच लागत नाहीत, काही फ्रिक्वेंटली लागतात. ओके, पण मी सगळेच तुम्हाला दिलेले आहेत. कधीही कुठली गोष्ट लागली तर तुम्हाला वापरता येईल. बस ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये ट्रिग्नोमेट्रीमध्ये, फिजिक्ससाठी. याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही, दुसऱ्या गोष्टीची काही गरज नाही ट्रिग्नोमेट्रीमध्ये. डिटेलमध्ये मॅथमॅटिक्समध्ये ॲडव्हान्स खूप असेल, जेई मध्ये किंवा बोर्डामध्ये सुद्धा, बोर्डाच्या मॅथमध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा आणखी ॲडव्हान्स लेवलचे न्यूमेरिकल्स किंवा ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी असतील. आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला हे ट्रिग्नोमेट्रीच्या बाबतीत एवढं केलं की बस होईल. तुम्हाला मॅथ ठेवायची गरज नाही. जर तुम्ही नीटचे असाल तर फोकस करा, पण फिजिक्सची भीती बाळगू नका, एवढ्या मॅथवर होऊन जाईल. ठीक आहे, यातलं बरंचसं तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं. काही गोष्टी ॲडिशनल माहिती झाल्या असतील तर त्या नोट करा. ठीक आहे, थांबूयात. आता काय काय झालं आपलं बेसिक मॅथमॅटिक्समध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोपं माहिती होतं, बायनॉमियल थेरम झाला, लॉगॅरिथम झालं, सोपं होतं लॉगॅरिथम, ट्रिग्नोमेट्री झाली. पुढच्या लेक्चरला डिफरन्शिएशन घेऊया आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला इंटिग्रेशन घेऊया. असे 2 व्हिडिओ करूया, म्हणजे तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स होऊन जाईल. आरामशीर 2 वर्ष तुमचे निघून जातील तुमचे. ठीक आहे, ओके, अभ्यास करत राहा. थँक्यू.